राष्ट्रीय महिला आयोग की तरफ से नवी मुंबई के बेलापुर में महिला जन सुनवाई का कार्यक्रम आयोजित किया गया था। दोपहर तक लगभग 28 महिलाओं मम की सुनवाई पूरी हुई, जिसमें विभिन्न प्रकार की पीड़ित महिलाओं ने अपनी समस्याओं को रखा। इस दौरान वहां मौजूद काउंसलर्स ने महिलाओं का मार्गदर्शन किया। महिला आयोग की अध्यक्ष विजय रहाटकर ने कहा कि मुझे उम्मीद है कि अगले 3 वर्षों में इस समस्या का समाधान हो सकेगा। आज राष्ट्रीय महिला आयोगाचं नवी मुंबईमध्ये येणं झालेलं आहे आणि नवी मुंबईमधल्या आमच्याकडं यापूर्वीच जवळपास 80 केसेस या रजिस्टर होत्या। प्रत्येक वेळेला पोलिसांच्या सोबत अतिशय उत्तम आमचा समन्वय असतो आणि या केसेसला आम्ही पोलिसांच्या माध्यमातून बघत असतो। ज्या वेळेला नवी मुंबईमध्ये यायचं ठरलं होतं आणि केसेस आम्ही पाहिल्या होत्या तेव्हा त्या 80 होत्या। मात्र मधल्या काळामध्ये पोलिसांनी या सगळ्या प्रकरणांना सिरियसली बघितलं आणि त्याच्यातल्या अनेक केसेस ज्या प्रामुख्याने डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस होत्या त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे आणि फायनली मग आमच्याकडे 28 केसेस ज्या राहिल्या होत्या, ज्या सिरियस होत्या, ज्या प्रत्यक्षामध्ये बघण्याची गरज होती, त्या केसेस आज आम्ही इथं ऐकलेल्या आहेत। 28 केसेसची सुनावणी पूर्ण झालेली आहे। त्याच्यामध्ये रेपची 1 केस होती, सेक्शुअल हॅरासमेंटच्या 5 केसेस होत्या, असॉल्टच्या 3 केसेस आहेत, डोमेस्टिक व्हायलन्स 14 आहेत, डावरी हॅरासमेंट 3 केसेस होत्या, सायबर क्राईमची पण 1 केस होती आणि ॲबडक्शन त्याची ती 1 केस होती। अशा या 28 केसेस होत्या। या सगळ्या 28 केसेसची सुनावणी आता पूर्ण झालेली आहे। ही सुनावणी करताना स्वतः पोलीस आयुक्त आणि त्यासोबतच कलेक्टर आणि त्यांची संपूर्ण व्यवस्था इथं असते। त्याचा एक चांगला परिणाम हा होतो की ज्या केसेस आहेत त्यांना इथल्या इथंच लगेच ऐकलं जातं आणि त्या केसेसला आपण कसं सॉल्व्ह करू शकू या दृष्टीनं प्रयत्न पण केले जातात। आज या 28 केसेसचं आम्ही हा प्रयत्न केलेला आहे। मला विश्वास आहे की ह्याच्यानंतर ज्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत, येणाऱ्या 8 दिवसामध्ये या सगळ्या केसेसचं निराकरण झालेलं असेल। अर्थात काही केसेस अशा पण असतात की ज्यांना वेळ लागतो, ज्या कोर्टामध्ये जायला किंवा अन्य व्यवस्थांच्यामध्ये काम करायला थोडासा वेळ लागू शकतो, पण मला आशा आहे की येणाऱ्या 8 दिवसामध्ये या केसेस पोलीस पूर्ण करतील। पण याच्याशिवाय आज अजून 35 केसेस ज्या वॉक इन आल्या आहेत, कालच्या ज्या बातम्या पेपरमध्ये आल्या असतील किंवा आज प्रशासनानं सांगितलं असेल, याचा परिणाम एक चांगला असा आहे की अशा 35 महिला ज्या त्रासामध्ये आहेत त्या प्रत्यक्षामध्ये आत्ता इथं आलेल्या आहे आणि त्यांची पण सुनावणी आत्ता चालू आहे। आत्ता ह्याच्यामध्ये काही ॲट्रॉसिटीजच्या केसेस होत्या, काही ज्येष्ठ नागरिकांच्या केसेस होत्या, त्या केसेस मी आत्ता इथं ऐकलेल्या आहेत। पण ह्याच्यामधल्या ज्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस आहेत, जवळपास मला असं वाटतं 18-20 केसेस आहेत डोमेस्टिक व्हायलन्सच्या, त्या केसेसला आत्ता आम्ही ऐकायला सुरू करतो आहोत। आत्ता ठाण्यामधले, नवी मुंबईमधले आणि राज्य महिला आयोगाचे सर्व काउन्सिलर्स, प्रोटेक्शन ऑफिसर्स आत्ता इथं आहेत। या संपूर्ण केसेसची सुनावणी आत्ताच इथं होणार आहे आणि पुढं चालून परिवारांच्यामध्ये जे वितुष्ट आहेत किंवा दोघांना एकत्र बसून जे समजावणं आहे, त्यांचं काउन्सिलिंग आहे, त्यांचं मेडिशन आहे, या दिशेनं या सगळ्या केसेस जातील। मला असं वाटतंय की आज एकत्रितपणे सगळ्या व्यवस्था आलेल्या आहेत आणि त्यांनी हा एक चांगला प्रयत्न केला आहे। नक्कीच यामधनं महिलांना न्याय पण मिळू शकेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कायदा खूप मजबूत आहे, चांगला आहे। कायद्यावरची आणि व्यवस्थांवरचा विश्वास वाढणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तो विश्वाससुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने वाढायला मदत होईल।